गुड मॉर्निंग. एन्जॉय करो. एन्जिओग्राफी करायची गरज नाही पडणार. वर्कआउट करो. आज स्वामी समर्थ आले. समर्थ तिकडे बघ कसे पळायला लागलेत. आणि इकडे स्वामिनी सकाळ सकाळ उठून फ्रेश बसले. आहेत, फ्रेश झालेत. मला जायचं म्हणून. इकडे समर्थ आवडलं व्यायाम तुला? हा असं वाटतंय समर्थ. आवडला का? वर्कआउट आवडला? पहाटे 6 वाजले. उजडले थोडं थोडं. ते असं पळतायत, मला माझ्या नाही पुढे का पळत. माझ्यापेक्षा जास्त मी पळतात बाबा त्यांच्या पोरं. बरोबर नाही पळू शकत. ते माझ्या पुढे पळतात. जॉगिंग करायची जॉगिंग. मी हारते नेहमी त्यांच्या बरोबर करायला पळताना. बसून. हा समोर मला पळवतोय, हाताला धरून उद्या पळवत येणार होता. येणार. तू बी चलो जिंकते गो. म्हणे, पळ लवकर. अरे फास्ट नको रे. हसून फास्ट पळाला होते बाबा माझ्यापेक्षा. खूप एन्जॉय केला सकाळ सकाळ. खूप फास्ट पळते एक्स्ट्रा बापरे. जीवन जगल्यासारखं वाटतं. समर्थ पहाटेचं हे पिकलेली केळी आहे. हे हे काही मुलं खाणार नाहीत आता. हे थोडाही असा डाग नाही पडलेली दिसला केळी पाहिजे मुलांना. मुलं त्यामुळे मी खात नाहीत यूट्यूबवर ना. पाहिलं होतं ह्या केळींचं काही मी करायचं. यूट्यूबवर पाहिलं होतं हे. आता हे केळी सोलायची आहे. असे सोलून घ्यायची आणि असं सुकवायची आज आहे. केळी वाळू घातली, पण आज पाऊस आलेला होता. आता यूट्यूबवर पाहिलंय, बघू आपण काय होतंय ते नक्की सुकल्यानंतर. त्याला केळी थोडी छान वाळली दाखवलं आज होतं पाहिली सुकलेलं मी. तर. थोडी थोडी सुकली आहे, कारण ऊन खूप कडक होतं. तर संध्याकाळी पाऊस आला, हे त्यामुळे खूप काढून ठेवले. उन्हाळा खूप कडक आहे. तर ऊन उद्या खूप आणखी कडक उन्हात पडलेलं घालणार आहे. आहे. त्यामुळे हे सुकेल असं वाटतंय. बघू आपण सुकवून हे केळी सुकते का. हा माझ्या दारात लावलेला चिया सीड्स, नाही सब्जा सीड्स आहे, सॉरी सब्जा सीड्स म्हणतात त्याला. ह्याचा वास खूप असतो. आम्ही घराभोवताली झाड लावलेलं आहे, जेणेकरून ह्याने माझ्या घरापुढे असे खूप अडचण वगैरे हिरवळ असल्यामुळे मी हे आधीमध्ये असे झाडं लावते. कारण ह्याच्या वासाने साप राहत नाहीत. प्लस हे सब्जा सीड्स ह्याच्यामध्ये मला ताजी ताजी बिया असतात. सब्जा सीड हे भेटतात वजन मला कमी करणे, कधी शरबत वगैरे उष्णता केलं तर. बाहेर काढणे, लहान मुलांना जंत होणे व्हिडिओमध्ये व्यवस्थित नाही त्याच्यावर काम दिसत ते, करतं. हे पण खूप ह्याचा बिया वास बी निघल्या. खूप छान येतो. इथून आपण ह्याच्या जवळून जरी गेला ना, ह्याचा वास खूप छान येतो आणि घराभोवती लावायला खूप छान आहे. आता मी बिया इथेच टाकते. ह्याचे खूप उपाय आहेत. परत नवीन हे ग्रोथ चांगली सब्जा मस्त सीड्स होत, नवीन नवीन रोप येतात. जे बीज आहेत आता मी हे इथं टाकून देते, जेणेकरून इथं नवीन रोप तयार होतील. हे कधी कधी मी भाजीमध्ये बी टाकते. ह्याचा सुगंध खूप छान असतो. हे माझ्या घराच्या पाठीमागे घेवड्याच्या शेंगांचा वेल आहे. ह्याच्या मी वाळलेल्या हे बी मी शेंगा वाळलेल्या तोडून पण ठेवते, घेतल्या आहेत जेणेकरून बिया. ह्याला पुढच्या भिजू वर्षी घालायच्या ह्या आणि नवीन परत वाटाण्यासारखा बिया लावता उपयोग येईल. करायचा आणि हे ह्याचा. जे जसं भिजून बी वाटाणे आपण ह्या फोडणीच्या भातामध्ये शेंगांमधले घालतो, बियांचं कशा भिजून बी भाजी कुठल्याही खूप सब्जीमध्ये घालतो, छान तसं होते. ह्याचा वापर करायचा. खूप मी आता टेस्ट छान टोमॅटो येते. झाडांकडे आले. हे टोमॅटो तोडून घेते, कारण आता पिकले आहेत हे. आज मी टोमॅटो चटणी केली हा ह्याची. माझा पुदिना खूप छान आला. ह्याच्या हा, जवळ आय जरी आला लव्ह तरी पुदिना. पुदिन्याचा वास खूप छान सुटतो. हा टोमॅटो, ह्याचाही टोमॅटोच्याही झाडांना खूप छान वास असतो. वेगवेगळ्या झाडांची वेगवेगळा स्वतंत्र असं सुगंध असतो. ते टोमॅटो तोडताना सुद्धा ह्याचा खूप छान सुगंध येतो. इथे खूप छोटा टोमॅटो आलाय.
हे पांढऱ्या कांद्यांचे बिया आहेत. हे मुद्दामूनच हे हे फुलं मी वाळल्यानंतर मी ठेवलेत. परत बिया टाकून पांढरा कांदा खाल्ल्याने पित्त वगैरे रोप होत करणार नाहीये. आहे कांद्याचे. हा माझा पुदिना. मी वेळोवेळी पुदिना दाखवते, कारण मला पुदिन्याची भाजी, पुदिन्याची चटणी आणि आठवड्यातून एकदा पाणीपुरी करायला खूप आवडते. आज माझी सोलापूरहून मैत्रीण आली आहे. मी आणि बोलू क्लासमेट आहे वाटलं तर बोलायचं आणि नाही, हे व्हिडिओ करून ठेवायचं. तुळजापूर